मुंबईत समुद्राला मोठी भरती आली आहे। समुद्रात 4.12 मीटरच्या उंचीच्या लाटा सध्या धडका देत आहेत। मुंबईत समुद्राला मोठी भरती आलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी मुंबईकरांनी समुद्राजवळ जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे। मात्र मुंबईत समुद्राला मोठी भरती आली आहे। मुसळधार असलेला पाऊस आणि त्याचबरोबर समुद्राचे रौद्र रूप आता नजरेला पडत आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। समुद्रात 4.12 मीटर उंचीच्या लाटा धडकतायत। दरम्यान मुसळधार पावसामुळे कुठली हानी होऊ नये यासाठी यंत्रणा पूर्णपणे सतर्क झालेली आहेत। मुंबई महापालिका असेल, राज्य सरकार असेल, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस असतील, या सगळ्यांच्या वतीनं नागरिक सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईत समुद्राला मोठी भरती आलेली आहे, पण एकाच वेळी राज्यावर असलेलं महामुसळधार पावसाचं सावट पाहता यातून प्रत्येकानं काळजी घेणं हे जास्त गरजेचं बनलंय। याच सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मुंबईच्या वेगवेगळ्या किनारपट्टीवरनं आढावा घेणार आहोत। गेटवे ऑफ इंडियातून जोडले गेले आहेत पंकज दळवी, मरीन ड्राईव्ह परिसरातून श्रेयस सावंत, दादर चौपाटीहून नंदकिशोर गावडे हे जोडले गेलेले आहेत। आपण या सगळ्यांकडनं हे मेगा कव्हरेज जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण जाणार आहोत पंकज दळवी यांच्याकडे। पंकज, खरं तर या सगळ्या परिसरातली जी तीव्रता आहे ती अत्यंत मोठी मानली जाते। काय दृश्य आहेत, काय परिस्थिती आहे पंकज? निश्चितच वातावरण जे आहे ते पूर्णपणे ढगाळ आहे। पावसाची संततधार सुरू आहे आणि प्रचंड लाटा ज्या आहेत त्या उसळायला सुरुवात झाली। या सगळ्यामध्ये मोठं क्रेडिट जे आहे ते मुंबई पोलिसांना द्यावं लागेल, कारण मुंबई पोलीस हे इकडे लोकांना पूर्णपणे बाजूला करतायत। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते लोकांना बाजूला करतायत। पर्यटक खरं तर ऐकत नाहीयेत, मात्र या पर्यटकांना बाजूला करण्याची मोठी जबाबदारी आहे ती मुंबई पोलीस पार पाडते। त्यामुळे एकदा या मुंबई पोलिसांना पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण एक सलाम केला पाहिजे, कारण या मुंबई पोलिसांमुळे ही मुंबई सुरक्षित आहे। आपण समुद्राकडे बघितलं तर प्रचंड उधाणलेला आहे। गेटवे ऑफ इंडियाची जी संरक्षक भिंत आहे त्या भिंतीवरती लाटा ज्या आहेत त्या थडकताना आपल्याला दिसत आहेत। समुद्र जसजशी हायटाईड सुरू झालेली आहे तसं समुद्राची खवळलेला आहे, समुद्र उधाणलेला आहे, लाटांचा वेग जो आहे तो वाढतोय। आपण पुन्हा बघूया की मुंबई पोलीस किती सतर्क राहून जे आहे ते इथे पेट्रोलिंग करतायत। पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, ताज हॉटेल असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, आकर्षण असतं। मात्र अशात सुद्धा हे मुंबई पोलीस इथे काळजी घेत आहेत। समुद्र उधाणलेला आहे, पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत आहेत। लोकांना अडवलं जातंय, समुद्राच्या किनाऱ्यापासून दूर ठेवलं जातंय, कारण भरतीची वेळ आहे, मोठ्या लाटा उसळणार आहेत। 4 मीटर पेक्षा जास्त मोठ्या लाटा, आता काही वेळांपूर्वी 2 इतक्या मोठ्या लाटा आल्या की आपल्या कॅमेऱ्याच्या ट्रायपॉड सुद्धा त्या लाटांमध्ये गेला होता। फुटपाथवरती एवढ्या मोठ्या लाटा इथे येत आहेत। एकंदरीतच वातावरण म्हणशील तर खूप सुंदर वातावरण आहे। पाऊस आहे, छान वारा सुटलाय, पण तोच वारा तोच पाऊस समुद्र किनाऱ्या पट्टीवरती धोकादायक, अडचणीचा ठरतोय। समुद्रातनं लाटा उसळत आहेत, मुंबईतले पर्यटक हौशी आहेत, समुद्र किनाऱ्याजवळ जात आहेत, मुंबई पोलिसांना बाजूला करतायत। गेटवे ऑफ इंडियाचं हे दृश्य आहे। अजून थोड्या वेळाने जे आहे त्या आणखीन मोठ्या लाटा येतील याची शक्यता आहे आणि त्यामुळे पोलिसांनी पूर्ण एरिया जो तो कॉर्डन ऑफ केलेला आहे, कोणालाही येऊ दिलं जात नाहीये। स्वतः नक्कीच पूर्णपणे सतर्कता या ठिकाणी बाळगली जाते। श्रेयसकडे जाऊया। श्रेयस, काय परिस्थिती आहे मरीन ड्राईव्हवर? खरं तर परिस्थिती आपण बघू शकतो तर लाटा मोठमोठ्या आदळताना दिसत आहेत। आपण एकंदर पाहिलं गेलं तर आपण जो टॉप व्ह्यू बघू शकतो, या संपूर्ण दृश्यात आपल्याला बघू शकतो तर जी हायटाईड याची भरतीची वेळ आहे ती आता आलेली आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे हे चित्र जे आहे ते आपल्या मरीन ड्राईव्ह परिसर पाहायला मिळत आहे। 4.12 मीटरच्या या सगळ्या ज्या लाटा आहेत ते आदळताना दिसतात आणि पूर्ण पाणीच आहे ते कट्ट्यावरून सुद्धा बाहेर येताना पाहायला मिळतंय। या संपूर्ण कट्ट्यावर कुठल्याच माणसांना किंवा पर्यटकांना बसण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी दिलेली नाहीये। मुंबई पोलिसांचे आपले जे जवान आहेत ते तिकडे तैनात आहेत आणि ते लोक सगळ्यांना इथून भरतीची वेळ असल्यामुळे तुम्हाला बसता येणार नाही असं सांगतायत।
मुंबई पोलिसांची जी बाईक्स आहेत मरीन ड्राईव्हवरची ते सतत चालता दिसत आहेत आणि आपण बघू शकतो पर्यटक सुद्धा या भागात जे आहेत त्यांना इथं आता थांबावं लागतं आपल्या गाड्यांकडे, कारण कोणालाच परवानगी या कट्ट्यावर याची मिळाली नाहीये. एकंदर पाहिलं गेलं तर पाऊस जरी रिमझिम पडत असला तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाटा ज्या आहेत लाटा त्या आढळता दिसल्यामुळे कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर इथं आता हायटाईडचा प्रसंग निर्माण झालेला आहे आणि ते चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात लाटा मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा पाहायला मिळतात आणि भरतीची वेळ असल्यामुळे पाऊस जरी कमी झाला असला तरी वारा हा जोरदार वाहता दिसतोय आणि वारा आल्यामुळे कुठे ना कुठे त्याचा त्रास आता मुंबईकरांना सहन करायला लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मोठमोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे, भरतीची वेळ आहे आणि त्यामुळे सगळ्यांना सतर्कतेचा इशारा आता इकडे देण्यात आलाय. या सगळ्या प्रसंगाला पाहायला गेलं तरी आता या मरीन ड्राईव्ह परिसरात ज्या पर्यटक मरीन ड्राईव्ह परिसरात इकडे बसायला त्यांना परवानगी मिळाली नाही, मात्र सतर्कतेचा इशारा मुंबई पोलीस प्रत्येक पर्यटकांना देताना दिसत आहेत. नक्कीच श्रेयस, या सगळ्या परिस्थितीवर आपलं लक्ष असंच आहे. आपण दादर चौपाटीवर देखील जाणार आहोत. दादर चौपाटीहून आपल्यासोबत थेट जोडले जात आहेत नंदकिशोर गावडे आहेत. नंदकिशोर, आपण पाहतोय प्रचंड मोठ्या लाटा येतात, पर्यटकांचा उत्साह आहे, पण पोलिसांची सतर्कता आहे. काय वातावरण आहे? नक्कीच, खरं तर आपण मरीन ड्राईव्हवरती जसा चौपाटी आहे तशा पद्धतीचा चौपाटी जी आहे दादरला आहेत त्याच पद्धतीचे पर्यटक आहेत ते या ठिकाणी येत आहेत. मात्र पोलिसांनी हा संपूर्ण जो एरिया आहे तो खाली केलेला आहे. संपूर्ण पर्यटक या ठिकाणी होते, मात्र संपूर्ण पर्यटकांना खरं तर धोका होऊ नये, कोणतेही हानी पोचू नये यासाठी खरं तर मुंबई पोलीस जे आहेत ते ग्राउंडवरती आहेत. त्याच पद्धतीने संपूर्ण जो चौपाटी आहे ती खरं तर खाली करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण बघतो विहंग दृश्य आहे, मात्र त्याच पद्धतीचा खवळलेला जो समुद्र आहे तोही आपल्याला पाहायला मिळतो. समोर जर पाहायला गेलं तर सीलिंग आहे आणि ही सीलिंग आणि या ठिकाणी फोटोग्राफी करण्यासाठी मुंबईतून ठिकठिकाणाहून मोठ्या पद्धतीनं जे पर्यटक आहेत ते या चौपाटीवरती येतात, फोटो क्लिक करतात. मात्र त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मी माझ्या कॅमेरामॅन नागेशला पुन्हा एकदा विनंती करेन की मुंबई पोलीस खरं तर या ठिकाणी ग्राउंडवरती आहेत. संपूर्ण या ठिकाणी पर्यटक जे येत आहेत नक्कीच आपण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या तिन्ही ठिकाणाहून आढावा घेतल्यानंतर एक जाणवतंय की समुद्राला उधाण आलेलं आहे, पण सगळ्यात जास्त जो उत्साह दिसतोय तो अतिउत्साही पर्यटकांचा, मुंबईकरांचा. त्याला कुठेतरी प्रत्येकानं स्वतः जबाबदार नागरिक म्हणून आभार घालणं फार गरजेचं बनलंय. तुर्तास तिघांचे धन्यवाद. पंकज दळवी होते, श्रेयस सावंत होते आणि नंदकिशोर गावडे होते. हे सगळेजण आपल्याला मुंबईतल्या या पावसाचा आणि पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा देत होते.